कोणीतरी खूपच रुसलंय वाटता। बाप रे, एवढे गाल फुगवलेत। गालात फुगेत की काय? देवा, आता काय करू मी? रेवाच्या गालातले फुगे मी कसे फोडू तूच सांग। काय? उठा बसा काढू, मगे रेवाचा राग जाईल। बरं बाबा, तू म्हणतस तर काढते उठा बसा। 1 2 3 4। देवा, भेटायला सांग का काय उठापाशा करायची गरज पण नाहीये। त्यापेक्षा मला भेटायला ये। सॉरी रेवा। अगो सॉरी ना, खरंच। अगो माझ्या वॉर्ड मध्ये खूप पेशंट झालेत ना, म्हणून मी नाही येऊ शकले। म्हणून तू मला विसरली? नाही गो रेवा, असा कसा तुका विसरेन मी? माका पण तुझी खूप आठवण येता, पण काय करणार, ते पेशंट आहेत ना नवीन, ते ना आमच्या रेवासारखे स्ट्रॉंग नाही आहेत, म्हणून माका थंय त्यांच्या जवळ थांबूक लागता। आता आलीस ना, मला फिरायला घेऊन चल। अगो चल ना। मी नाही नेऊ शकत तुका फिराक। का? कारण ह्यो वॉर्ड माझ्या अंडर येत नाही ना, इरा ताईचा वॉर्ड आ। इरा ताई नको म्हणू, इरा मॅडम बोल। इरा मॅडम म्हणजे? इरा मॅम बोलायचं असं सांगितली त्यांनी मला। बरा, तू इरा मॅडमच म्हणा। पण तुका माहितीये रेवा, इरा मॅडम ना खूप हुशारा। तीच तुका सांभाळता आणि तुका बरा करता, तिका आदर द्यायचा। हा, पण मला बाहेर जायचंय। बाहेर नाही तर नाही, परंतु कोणी खेळायला नाहीये ना। माझ्यासोबत खेळशील का? किती मोठी स्पेस आहे, चल आपण लंगडी खेळूया। लंगडी? अगो नको नको, तुका लंगडी खेळताना कुणी बघितलं ना तर माकाच बांधून ठेवतील। मग बसून खेळूया ना। याला तू नाही बोलू शकत नाही। बसून काय खेळायचा? आपण चिमणीवर कावळावर खेळूया। ठीक आहे, थांबा, मी बाहेर कोणी असा का बघून येईल। चल खेळूया। चिमणी उड, कावळा उड, कबूतर उड। पोपट उड। रमाकांत भाऊजी, तिकडे त्या रुपालीची चिमणी उडेपर्यंत तुम्ही इथे बयोवर लक्ष ठेवा। ती इथून कुठेही जाता कामा नये, तिला अडकवून ठेवा, जबाबदारी तुमची, कळलं? मी आलेच। ही नर्स अजून आली कशी नाही? कुठे राहिली? आत्ता खरी मज्जा येणार। बयो, तुझे या हॉस्पिटल मधले शेवटचे काही तास उरलेत, तयार राहा। चिमणी उड, कावळा उड, घड उड। ये, मी जिंकली। मजा आली ना? हो, खूप मज्जा आली। चल परत एकदा खेळूया।
नाही नको, माका जरा काम मी जाऊन येते हा. नाही ना, थांबणंच व्हावेत. मज्जा येत आहे मला. अगो थंय माझ्या वॉर्ड मध्ये एक ताई आ, तिका खूप त्रास होता. ती माझी वाट बघत असेल ना. कोण ताई? नाव काय आहे तिचं? रुपाली ताई. तिका ना त्रास होता. मी लगेच तिका इंजेक्शन देते आणि लगेच तुझ्याकडे येते हा. या बयो रुपालीच्या वॉर्ड मध्ये गेली तर सगळ्याच सत्यानाश होतलो. ठीक आहे. गुड. तुम्ही होय काय करतात? माका ना त्या लॅब मध्ये माका घेऊन चलना, त्याची माहिती होई माका. मी नंतर नेते तुमका. आता मी जरा घाईता माका वॉर्ड मध्ये जाऊचा. नाही 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 नाही, माका आत्ताच सांग. मगाशी काय झालं माहिती आहे, एक माणूस येलो माझ्याकडे आणि त्याला माका काहीतरी त्या लॅब मधला काहीतरी विचारलं, माका सांगताच नाही लोक. माझ्या मना कोणाची अडचण होऊक नको. माका चांगलं काम करूचं, माका व्यवस्थित काम करूचं. माका सांग आता लॅबच्या काय करूचं. बरं बरं ठीक आहे, मी नेते तुमका हा. रेवा, मी आता जातय, पण आल्यावर मीच जिंकणारा. हा, आमची वय हुशारा. बाय. लवकर येशील ना. लवकर 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 येतात. चल चल चल, तू देवासारख्या माका गाठ पडलास गो. नाही तर काय हा ना सगळा वाटोळा वाटोळा झाला. इथे काय करते मम्मा? अगं मी तुलाच भेटायला आले होते, तुलाच बघायला आले होते. कशाला? तू काही खाल्लंस का, जेवलीस का हे विचारायला आले होते. तुला भेटलंय, खूप बरं वाटलं. चल, मला जरा काम आहे, मी निघते. बाय. अम्मा इथे खरंच माझी फक्त चौकशी करायला आलेली. कशी तब्येत कशी आता? हा आहे मॅम, सुधारणा आहेत. सगळे डोसेस वेळेवर देतेस ना? हो मॅम, आता सरस्वती मॅमने एक इंजेक्शन सांगितलं होतं, ते आता सलाईनमध्ये टाकून दिले. दाखव सरस्वती मॅडमनी दिलेली प्रिस्क्रिप्शन दाखव. MG? बॉटल कुठे? तिथे ठेवली आहे मग. एवढं 50 mg आता इंजेक्ट केले. मॅम तेच लिहिले. अरे तेच लिहिलंय म्हणजे? तुला अक्कल नाही तुझं काम कसं करायचं? तिने काही बोललेलं असो, ती अजून डॉक्टर झालेली नाहीये. स्वतःचं काम करण्या अगोदर ऍटलीस्ट एका प्रॉपर डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे. एवढी बेसिक अक्कल नाहीये. सॉरी मॅम, सॉरी. सॉरी काय सॉरी? जीव गेला असता आता. तुम्हाला ब्रीदिंग तुमचं कसं आहे? नॉर्मल आहे?
पॅल्पेशन्स होत आहेत तुम्हाला? हार्ट रेट काही असं वाटतंय जास्त झालेली? ओके. त्या माणसाने माका 4 प्रश्न विचारून मला बोलताच येईना. माका सांगता लॅब मध्ये नेमकं काय काय काम करतं? चला मी सांगते हा होयो नेमका घेऊन काय चाललं? राजा भाऊ, बरं झालं तुम्ही भेटलात. तुम्ही रमाकांत काकांका आपल्या लॅब मध्ये घेऊन जाल का? आणि थंयची सगळी कामं त्यांना समजावून सांगा. होय होय, आजपासून जॉईनिंग झाला वा. होय, ऍडमिन सेक्शनला. चला तुमका व्यवस्थित समजून सांगते. चला थांब ना, थांब 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 थांब. बयो, या सगळ्यांना माका तूच सांगितलंस ना तर माका जरा व्यवस्थित समजताला. तूच चल ना माझ्या वांगडा. अहो राजा भाऊ या हॉस्पिटलमध्ये आधीपासून काम करतात, त्यामुळे सगळा त्यांना माहिती आहे. बरोबर तुमका समजावून सांगतील. हा, माका बाकीची दुसरी कामं आहेत, जाऊक लागताला. मॅडम मॅडम, तुम्हाला लवकर शुभंकर सरांनी वॉर्डमध्ये बोलवलंय रुपाली मॅडमच्या. काय झालं? मॅडम ते मला नाही माहिती, पण तुम्ही चला ना लवकर. चला. काम झालं वाटतं. काम? कसलं काम? बयोचा काम रे. केवढा काम करताना पोरग्या थांबतच नाही, सारखी आपली पळत असता, हैसून थय थैसून हय. होय तर हो, तुमका सांगते ना, आमचा बयो असत तसा काम सोन हुशार. हो, त्याच्याकडसून याक सुद्धा काम चुकणार नाही. हा हा, चला काय ना, चल चल. काय झालं? बयो, एवढी मोठी चूक तुझ्या हातून होच कशी शकते? पण झाला काय? तुला मी डोस 5 mg सांगितला होता ना. होय, मी 5 mgच लिहिलेला. मग हे काय? पण नेमका झाला काय? मी सांगते, आज तुझ्यामुळे रुपालीचा जीव गेला असता. हिरा, काय बोलतस तू? खरं तेच बोलतेय ती. माका नीट नक्की काय झालंय जरा सांगाल काय? मी तुला 5 mg इंजेक्शन द्यायला सांगितलेलं असताना तू 50 mg लिहूच कसं काय शकतेस? काय? mg? आता मला सांग, 50 mg कसं काय लिहिलंस तू? बयो, मला उत्तर हवंय. बाबा, मी खरंच ना 50 लिहिला. मी तुम्ही सांगितलेला 5 mgच लिहिलेला. ही बॉटल 50 mg आहे ना? दिसते? म्हणजे इंजेक्शन सलाईन मधून तिच्या शरीरात गेलाय. बाबा, अँटीडोट देऊ खोया. ती वेळ येऊ दिली नाहीये मी. हे म्हणजे आधी स्वतः जीव घ्यायचा आणि त्यानंतर वाचवण्याची नाटकं करायची. ओव्हरडोस झाल्यावर अँटीडोट द्यायचा, एवढी बेसिक अक्कल आहे आम्हाला. तू अक्कल शिकवायची गरज नाही. पण मग हे दिलाय का? ती वेळ येऊ दिली नाहीये. म्हणजे रुपाली स्टेबल आहे काय? हो. तिने इथे वेळेवर आली ना म्हणून ती स्टेबल झाली. तिने आयव्ही वेळेवर बंद केला. सर, खरं तर नाही, हिच्यासारख्या इंटर्न डॉक्टर्सला लायसन्स द्यायलाच नकोय. इतके बेजबाबदार डॉक्टर कसे काय असू शकतात? इतक्या बेजबाबदार डॉक्टरची आपल्या हॉस्पिटलला काही एक गरज नाहीये सर. मला सांगाल का काय झालंय? बयोने तुम्हाला औषधाचा ओव्हरडोस दिलेला. मी नसते तर ओव्हरडोस होऊन तुमची बॉडी पॅरलाइज झाली असती. हिरा, हे बघा, तुम्ही काळजी नका करू. तुमचा डोस योग्य वेळी थांबवलाय. तुम्हाला अजिबात धोका नाहीये.
आज मी होते म्हणून पेशंटचा जीव वाचला, पण दरवेळेस मी नसणार आहे. अजून किती लोकांचे जीव घेणार आहेस का तू? भावी डॉक्टर्सना हेही कळायला हवं की कुठे काय बोलायचं. चला सगळे आपापल्या कामाला लागा. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ठीक आहात, काही झालं नाहीये तुम्हाला. वयो केबिन मध्ये ये. ओ वहिनीनू, काय झाला, काय कळला काय? काम झालंय, तमाशा व्हायचा बाकी आहे, त्याचीच वाट बघते मी. होतलो मोठं तमाशा होतलो. शेवटी कसा ना, माझा पायगुण हा ना. मी आज इले हॉस्पिटलमध्ये आणि बघा कसं दणकू दिले ते भयो. तुमचं काय, तुमच्या पायगुणाचं कसलं कौतुक, प्लॅन माझा आहे. माझं पायगुण हाच ना, मी आज इले ना. ला माणूस येईल आता आनंदाची बातमी घेऊन. आला 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 आला. हे असं की ते चालतं काय माहिती यार. ये लवकर बाबा ये. काय झालं, झालं ना काम, तमाम झालं ना? हा काय झाला का नाही? बयोमुळे रुपालीचा जीव गेला असं गाजावाजा झाला ना सगळीकडे. आणि मला सांगा, रुपाली जिवंत आहे का गेली? काय करणार, ते इंजेक्शन त्या रुपालीच्या पोटात गेलंच नाही. असं कसं? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं, त्या नर्सने सलाईन मध्ये इंजेक्शन इन्सर्ट केलं होतं. हो, पण इंजेक्शन दिल्या दिल्या तिने सलाईन काढलं. कोणी काढलं? बयोनी. मग भाऊजी, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं बयोला तिथेच थांबवून ठेवा म्हणून. हो वहिनीनू, कित्या करतस तुम्ही माका? बयो माझ्या वांगडाच होती, आम्ही दोघा लॅब मध्ये गेलो होतो. मयोनी नाही काढलं, कोणी काढलं? इरानी काढलं. इरानी? हो. तिला कसं कळलं? ती पण डॉक्टरची शिकतीये ना, ती डॉक्टरच होणार आहे, तिला हे सगळं कळतं, तिने काढलं. पण इरा कशी आली तिथे? तिथे काय करते मम्मा? हो, म्हणजे मला भेटल्यानंतर इरा रुपालीच्या वॉर्ड मध्ये गेली होती. मलाच लक्ष द्यायला पाहिजे होतं, माझ्या लक्षातच नाही आलं, नाहीतर मी तिला तिथूनच घेऊन गेले असते. बरं मला एक सांगा, चुकीचा डोस बयोने दिलाय हे तरी सगळ्यांना कळलं ना? हो, ते कळलं. हा, पण इरानं मोठा तमाशा केला. तुमचीच मुलगी ना, तमाशा करायला काय मागे पुढे बघणार आहे ती? आणि त्या बयोने माती खाल्लीये हे शुभंकरला कळलं का? हो, शुभंकर सर ओरडले तिला. बयोला त्यांनी जाबही विचारलं की ही अशी चूक झालीच कशी काय म्हणून. ग्रेट, म्हणजे माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप नाही गेलेला. त्या बयोच्या चुकीमुळे हे सगळं झालंय, निदान हे तरी शुभंकरला कळलं, एवढंच खूप आहे सध्या माझ्यासाठी. पोटे, तुम्हाला आता एक काम करायचंय. त्या रुपालीचं हुंडाबळीचं सगळं क्रेडिट बयोने घेतलं होतं ना, सगळीकडे उदो झाला होता ना तिचा. आता इरामुळे एका पेशंटचा जीव वाचला, ह्या गोष्टीचा सगळीकडे गाजावाजा झाला पाहिजे. इरामुळे एक पेशंट वाचला हे सगळीकडे पसरलं पाहिजे, कळलं? तुम्ही नका काळजी करू. आता बघा हा पोटे काय करतो ते.
माझी इरा आता हॉस्पिटलमध्ये स्टार स्टुडंट होणार. पण त्या बयोला इथून कसं कायमचं काढून टाकायचं याच्यासाठी आपल्याला वेगळा काहीतरी विचार करायला हवा.